हॅलो मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही एकदम मजेत असणार. सो आजचं आपलं टॅरोमध्ये आपण हे घेणार आहोत की तुम्ही ज्या पण कोणा पर्सनला तुमचा जो क्रश आहे तो तुमच्याविषयी काय विचार करतो. आहे ना एकदम वेगळा टॉपिक. हां, सो आता पाईल कसं निवडायचं, हे पाईल नंबर 1 आहे आणि हा पाईल नंबर 2 आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की पाईल नंबर 1 आणि 2 मध्ये आपल्याला कसं निवडायचं, हे इंट्युएशन थ्रू निवडायचं आहे. तुम्हाला जो पण अट्रॅक्ट करत असेल त्याला तुम्ही चूज करायचं आहे. एकतर पाईल नंबर 1 चूज करा किंवा पाईल नंबर 2 चूज करा. आणि टॉपिक पण हाच आहे की तुम्ही ज्या कुणाला पण लाईक करत असेल किंवा जो तुमचा क्रश असेल तो तुमच्याविषयी काय विचार करतो. ठीक आहे. सो आय होप तुम्ही चूज करून घेतलं असेल पाईल नंबर 1 आणि 2, हा 1 आणि हा 2. तर चला मग आता आपण फर्स्ट पाईल नंबर 1 मध्ये बघू की पाईल नंबर 1 चे जे क्रश आहेत ते त्यांच्याविषयी काय विचार करतात. ओके. ओके. सो पाईल नंबर 1, तुमचा जो क्रश आहे ना तो तुमच्याविषयी अजिबात विचार करत नाही आहे. सो आय एम सो सॉरी, मी स्ट्रेट फॉरवर्ड बोलते आहे, पण जे खरं आहे ते मला तुम्हाला सांगावंच लागेल. हो ना. सो तुमचा जो क्रश आहे त्याला ॲक्च्युली माहितीच नाही आहे की तुम्ही त्याला लाईक करता. आणि जर त्याला माहिती पण असेल की तुम्ही त्याला लाईक करत आहे तरी पण तो तुमच्यामध्ये इंटरेस्टेड नाही राहणार आहे. हां, तो तुमच्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहे. आणि त्याला असं तुम्ही सांगणार पण ना की तुम्ही त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तरी त्याला काही वाटणार नाही आहे. सो तो काय विचार करतो त्याला ना तो खूप, जो पण कोणी आहे तो व्यक्ती खूप कन्फ्यूज्ड आहे, खूप जास्त कन्फ्यूज्ड आहे. आणि तो खूप जास्त ओव्हर थिंकिंग करतो. त्याला ना तो पैशांच्या बाबतीत ना खूप जास्त सिरियस आहे असं मला वाटत आहे. ॲक्च्युली कार्ड्स तसं दाखवत आहे. त्याला थोडंसं असं लॅविश आणि लक्झरी लाईफ ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट मला दिसत आहे. तर तो ना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जास्त गुंतलेला आहे. तर तो तुम्ही म्हणजे तुमच्यामध्ये त्याला इंटरेस्ट नाही आहे. तर तो तुमच्याविषयी काहीही विचार नाही करत आहे. आणि जर तुम्ही त्यांना समोरून काही बोलले तर तो तुम्हाला म्हणजे तुमचा हार्टब्रेक होऊ शकतो. तर आय होप की तुम्ही त्यांना नाही सांगितलेलं बेटर आहे. जर तुम्ही सांगाल तर तुम्हालाच थोडंसं त्रास होऊ शकतो त्याचा. सो तुमचा जो क्रश आहे तो इन शॉर्ट मी सांगते आहे की तो तुमच्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहे. आणि तो तुम्हाला कधी तुम्हाला बघितलं पण असेल तरी तो त्या प्रकारे विचार अजिबात नाही करत आहे. सो हा एक माझा छोटूसा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला ह्याच टॉपिकवर मोठा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि जर ही गोष्ट तुम्हाला वाटत आहे की हां ही कुठेतरी मॅच होत आहे तुमच्या क्रशशी, तर नक्की मला कमेंट करून ही सांगाल की हां ही गोष्ट मॅच करते, ही गोष्ट इतकी ॲक्युरेसी बरोबर निघालेली आहे. सो आता आपण पाईल नंबर 2 बघूया. हाय पाईल नंबर 2, ज्यांनी पण पाईल नंबर 2 चूज केला आहे त्यांचे जे क्रश आहे ते त्यांच्याविषयी काय विचार करतात ते बघूया आपण. ओके. सो मला आधी हे म्हणायचं आहे की आता मी तुम्हाला जे सांगेल ते मी स्ट्रेट फॉरवर्ड सांगेल. काहीही निघू शकतं, चांगलं वाईट, तर ते तुम्ही
इतकं मनाला लावून घ्यायचं नाही. ओके. आणखी मला हे सांगायचं आहे की जे पण तुमचं जे क्रशचं जे मी सांगेल ते किती % बरोबर निघालं तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा. ठीक आहे. तर आता समोर मी ते सांगते की ते तुमच्याविषयी काय विचार करतात. ओके. तो पाईल नंबर 2, तुमचे जे क्रश आहे ना, ते तुमच्याविषयी हे विचार करतात की तेही तुम्हाला लपून-लपून बघतात. ओके. आणि तेही तुम्हाला कुठे ना कुठे त्यांच्याही मनात तुमच्याकरिता एक सॉफ्ट कॉर्नर आहे. आणि त्यांनाही असं वाटतं, तेही तुम्हाला ते दाखवत नाही, तुम्हाला शो नाही करत की तुम्ही त्यांच्यामध्ये ते त्यांना तुम्ही आवडता, त्यांना ते तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे, हे अजिबात ते शो नाही करत. आणि ते थोडेसे असे थोडा ना मला ते एकदम थोडंसं 2-3-5% त्यांच्यामध्ये इगो आहे असं मला दिसतं आहे. आणि हां, ते तुम्हाला मनापासून खूप जास्त लाईक करतात आणि ते तुमच्याविषयी विचार पण करत असतात. त्यांना असं वाटतं की समोरून आपण इनिशिएटिव्ह घ्यावं यांच्यासोबत बोलायला, काहीतरी फ्रेंडशिप असं काहीतरी करण्यामध्ये त्यांना खूप इंटरेस्ट येतो आहे ते. आणि ते इनिशिएटिव्ह पण आय होप घेतीलच नक्कीच. आणि जर तुमचं हे तुमचा जो हा क्रश आहे तो तुम्हाला मनापासनं अगदी मनापासनं लाईक करतो आणि तुमच्याविषयी खूप खूप गोड गोड असं विचार करतो तो. आणखी त्यात तो जो पर्सन आहे किंवा जे पण मुलगा मुलगी जे पण आहे ते ना तुम्हाला एकदम प्युअर समजतात. त्यांच्या मनात तुमच्याकरिता ना एकदम भारीवाली जी रिस्पेक्ट असते ना ती आहे. सो बस मी आता हे एक शॉर्ट व्हिडिओ करत आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगेल आणि मला नक्की सांगाल की जे मी सांगितलेलं आहे तुमच्या क्रशविषयी ते बरोबर आहे की नाही. बरोबर आहे की नाही म्हणजे त्यांचं नेचर की ते थोडेसे एकदम 2-3-5% इगो आहे त्यांच्यामध्ये आणि ते खूप डाऊन टू अर्थ आहे आणि दिसायला खूप हँडसम आहे. हँडसम आणि गुड लुकिंग, मुलगी असेल तर ब्युटिफुल अशी आहे, ती गोड आहे दिसायला. सो हे सगळं जर हो आहे तर मला नक्की कमेंट करून सांगा की मला पण आवडेल ऐकायला. आणि जर तुम्हाला ह्या टॉपिकवर मोठं व्हिडिओ डिटेलमध्ये हवा असेल तेही सांगाल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. अँड जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बेल बटनला पण प्रेस करा. थँक्यू.